चामोर्शी हरणघाट मार्गाची दुरावस्था आणि खड्डेमय रस्त्यांमुळे वारंवार होणारे अपघात, विद्यार्थ्यांचे हाल व रुग्णवाहिका अडकण्याच्या घटना यावरून आझाद समाज पार्टी व काँग्रेसने भेंडाळा येथे तीव्र चक्काजाम आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बनसोड, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले। आंदोलनात परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला। विद्यार्थ्यांनी रस्ता नसल्यामुळे रोज जीव धोक्यात घालावा लागतो अशी तक्रार केली। काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले, थातर-मातूर काम केल्यास गप्प बसणार नाही। तर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड म्हणाले, जिल्हाधिकारी आदेशानंतरही प्रशासन झोपेत आहे। अजूनही रस्ता न दुरुस्त झाल्यास येत्या 10 दिवसात चामोर्शीत हजारोंच्या संख्येने महाआंदोलन करू। आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे बड्डे यांनी भेट देऊन रस्ता त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम व युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी देखील मार्गदर्शन केले। या आंदोलनात सहभागी आसपाचे हंसराज उराडे, प्रकाश बनसोड, खुशाल मरसकोल्हे, सोनाक्षी लभाने, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, सतीश दुर्गमवार, सोनू कुमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, तर काँग्रेसकडून दिलीप वनकर, राजेश ठाकूर, निकेश गद्देवार, प्रेमानंद गोंगले, हेमंत कोवासे, राहुल पोरतेट यांची उपस्थिती होती। गडचिरोलीहून लोकराज्य टीव्ही न्यूज रिपोर्ट।